माध्यमातून पाहूयात. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्याचं काम करणं. बॅनर घोषणांमधनं दोन्ही पक्षांनी एकमेकांना न डिवचणं. सोशल मीडिया बॅनर जाहिरातींद्वारे मेळाव्याची जोरदार तयारी करणं. गर्दीचं नियोजन ही सुद्धा दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असण्यावरती एकमत झालंय. दोन्ही पक्षातील नेत्यांची विशेष टीम करून जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय. आज मेळाव्यातील प्रत्येक बाबीची रंगीत तालीम सुद्धा होणार आहे. व्यासपीठावरती फक्त पक्षाध्यक्ष, प्रदेशाध्यक्षांना स्थान असेल आणि इतर नेते मात्र व्यासपीठासमोर असतील. ठाकरे बंधूंसह मोजक्याच नेत्यांची भाषणं होतील. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे ही व्यासपीठाखालीच असतील असं कळतंय. मेळाव्याचा केंद्रबिंदू ठाकरे बंधूच असतील. सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसन व्यवस्था असेल.